नमस्कार, मी अमृता आकाश. गुरुकिल्ली यशाची या कार्यक्रमात आपलं स्वागत. मंडळी, जसं जग फास्ट आणि आधुनिक होतंय तसं बीकॉम पण आधुनिक आणि फास्ट होत आहे. आज आपण पाहणार आहोत एक असं आधुनिक स्मार्ट बीकॉम जे 12वी नंतर फक्त एका वर्षात प्रत्येक स्टुडंटला स्मार्ट आणि स्किल बनवतं आणि एका वर्षानंतर लगेचच चांगला जॉब मिळवून देतं. त्यासोबत पुढे लाखोंची ग्रोथ पण होते. जिथे जॉब शोधायची धडपड ना अर्निंगचे टेन्शन, जिथे वयाच्या 18व्या वर्षी आपण लाईफमध्ये सेटल होतो, असं उत्तम शिक्षण म्हणजे स्मार्ट बीकॉम. तर चला जाणून घेऊयात 100% प्रॅक्टिकल आणि स्मार्ट बनवणारं स्मार्ट बीकॉम या आधुनिक बीकॉम बाबत. आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत जे निलया एज्युकेशन ग्रुप पुणे स्मार्ट बीकॉमचे संस्थापक शिक्षण तज्ञ CA निलय मेहता सर यांच्याकडून. सर, कार्यक्रमात आपलं स्वागत करते. नमस्कार सर, सगळ्यात आधी तर मला हे जाणून घ्यायचंय की ही काहीतरी वेगळी कन्सेप्ट आहे, ते म्हणजे स्मार्ट बीकॉम. तर नेमकं स्मार्ट बीकॉम हे काय आहे? 12वी नंतर एक वर्षात, हो फक्त एक वर्षात 12वी नंतर 100% जॉब देणारं आणि पुढे अगदी 5 ते 6 वर्षात 5, 10, 15 लाखांपर्यंत सॅलरीची ग्रोथ देणारं एक आधुनिक बीकॉम म्हणजे हे स्मार्ट बीकॉम. आम्ही काय करतो ह्या स्मार्ट बीकॉम मध्ये? पहिल्याच वर्षी म्हणजे FY बीकॉम मध्ये त्या मुलांना सगळं प्रॅक्टिकली नेसेसरी इंडस्ट्री रिक्वायर्ड सिलेबस शिकवला जातो. प्रॅक्टिकल ट्रेनिंग दिलं जातं. लेटेस्ट टेक्नॉलॉजी शिकवली जाते. कॉम्प्युटरमधले सॉफ्टवेअर, टॅली, SAP, मायक्रोसॉफ्ट एक्सेल, इंटरनेटचा यूज, हे सगळ्यात ट्रेनिंग देत देत बरोबर त्यांचं कम्युनिकेशन, कॉन्फिडन्स रेज करणं आणि इंटरव्ह्यूची भरपूर प्रॅक्टिस करून पहिल्या वर्षात ह्या मुलांना स्मार्ट केलं जातं. मग पहिलं वर्ष संपलं, ही स्मार्ट झालेली मुलं SYच्या सुरुवातीपासूनच यांना स्टार्टिंग सॅलरी 10 ते 20 हजारची देऊन जॉब लावला जातो. हो, SY पासूनच यांना जॉब लावला जातो. म्हणजे वयाच्या अगदी 18व्या ते 19व्या वर्षी ही मुलं करिअरमध्ये सेटल झालेली असतात आणि त्याच्यानंतर पुढे 5 ते 6 वर्षात जे नॉलेज इतक्या डेप्थमध्ये असल्यामुळं त्यांची ग्रोथ वयाच्या 25-26 वर्षापर्यंत हे 5, 10, 15 लाख पर ॲनम सॅलरी पर्यंत त्यांची ग्रोथ झालेली असते. आणि ही जादू करतंय तो कोर्स म्हणजे स्मार्ट बीकॉम. आणि हे नुसतंच तोंडी बोलत नाही बरं का, तर आम्ही त्याच्यात 100% जॉब गॅरंटी स्टॅम्प पेपरवर देतो. आणि त्याच्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे 2008 म्हणजे जवळजवळ 15 वर्षापासूनचे रिझल्टच हे सगळं बोलतायत. निलया एज्युकेशन ग्रुपच्या विविध कोर्सेसमध्ये आम्ही 10,000 प्लस मुलांना आतापर्यंत जॉब दिलेले आहेत. 1,000 प्लस एम्प्लॉयर, मोठ्या मोठ्या कंपन्या, L&T पासून टाटा, इन्फोसिस सारख्याही आमच्या बरोबर असोसिएट आहेत. आणि मुलांची ग्रोथ 10, 15, 20च नाही तर 28 लाखांपर्यंत ही ग्रोथ झालेली आहे. आणि हे 15 वर्ष आम्ही प्रूव्ह केलेलं आहे. थोडक्यात भारतातलं एकमेव शिक्षण जे 12वी नंतर एक वर्षात जॉब आणि पुढे लाखोंची ग्रोथ देत आहे ते म्हणजे स्मार्ट बीकॉम. ना MBA, ना MCOM, ना दुसरं कुठलंही शिक्षण, ना MPSC, UPSC 1% ते 5% ही गॅरंटी कोणी देत नाही. 100% गॅरंटी देणारं आणि ते प्रॉमिसेस पूर्ण करणारं एकमेव शिक्षण म्हणजेच स्मार्ट बीकॉम. अगदीच. स्मार्ट बीकॉम बद्दल तर तुम्ही सांगितलं, मात्र आपले जे विद्यार्थी आहेत त्यांना असाही प्रश्न पडू शकतो की मग नॉर्मल बीकॉम आणि स्मार्ट बीकॉम यात नेमका फरक काय आहे? बराच फरक आहे नॉर्मल बीकॉम आणि स्मार्ट बीकॉम. पहिली गोष्ट, स्मार्ट घडवतोय आम्ही त्यांना. कसं घडवतोय तर त्यातली पहिली बाब म्हणजे एज्युकेशन. पूर्णतः प्रॅक्टिकल इंडस्ट्रीला रिक्वायर्ड असणारं टॅक्सेस, अकाउंट, फायनान्स ह्या सगळ्या क्षेत्रातलं एज्युकेशन दिलं जातं. ते एज्युकेशन सुंदर झालं की त्याच्याबरोबरच लेटेस्ट टेक्नॉलॉजी. नॉर्मल कुठल्याच बीकॉम मध्ये कॉम्प्युटरवरती तासनतास बसवलं जात नाही. इथं मेजॉरिटी वेळ मुलं लेटेस्ट सॉफ्टवेअर त्याच्यावरती प्रॅक्टिस करणं हे काम करतात. नॉर्मल बीकॉम मध्ये मुलं कधीच स्मार्ट झाली आहेत, कम्युनिकेशन डेव्हलप झालंय असं आढळत नाही. स्मार्ट बीकॉम मध्ये मात्र आम्ही स्पेशल एफर्ट्स घेतो की मुलांचं कम्युनिकेशन वाढतंय, ते इंग्लिश कम्युनिकेशन बोलायला लागतील, ते कॉन्फिडंट होतील, त्यांची पर्सनॅलिटी इम्प्रूव्ह होईल. अरे, काही मुलं अगदी मराठी मीडियम मधून आलेलीही एक वर्षात ना खूप स्मार्ट होतात, त्यांच्यामध्ये भरपूर बदल येतो. तर ही तिसरी गोष्ट एज्युकेशन मधली की त्यांचं कम्युनिकेशन. आणि मग त्यांना भरपूर सराव दिला जातो, प्रॅक्टिस दिली जाते, इंटरव्ह्यूचे स्किल्स शिकवले जातात. या सगळ्यात तो मुलगा पूर्णतः स्मार्ट होतो. प्रत्येक स्टुडंट स्मार्ट होतो. आणि मग पाचवी खासियत म्हणजे त्यांना आम्ही 100% जॉब देतो. SY पासून वयाच्या 18 ते 19व्या वर्षीच त्यांना जॉब दिला जातो.
चांगल्या ठिकाणी 10 ते 20 हजारच्या सॅलरीवरती. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे नॉर्मल बीकॉमला 3 वर्ष वाया जातात तो, आणि 40 ते 50 हजार किंवा लाखभरापर्यंत खर्चही येतो. तेच जर स्मार्ट बीकॉमला बघितलं ना, तर 3 वर्षात तुम्ही 3 लाखाची कमाई करता. खर्च सोडाच, 3 वर्षात 3 लाखाची कमीत कमी तुमची कमाई होते. असा हा स्मार्ट बीकॉम नॉर्मल बीकॉम पेक्षा खूप छान आहे. आणि त्याच्यामुळेच नॉर्मल बीकॉमचे ऍडमिशन्स बऱ्याच चालतात, पण स्मार्ट बीकॉमला मात्र आम्ही 15 एप्रिल पर्यंत ऍडमिशन्स क्लोज करतो. शक्यतो जानेवारी आणि फेब्रुवारी मध्येच भरपूर मुलं येऊन त्याच्या ऍडमिशन्स आत्ताच बुक करतात. तर असा हा सुंदर स्मार्ट बीकॉम आहे. अगदीच. स्मार्ट बीकॉम बद्दल तुम्ही सांगितलं, त्यामुळे आपल्या प्रेक्षकांच्या मनात देखील या स्मार्ट बीकॉम बद्दल अनेक प्रश्न आहेत. त्यातीलच काही प्रश्न देखील आपण घेऊयात. विजय शेवाळे यांचा प्रश्न आहे की स्मार्ट बीकॉम नंतर आम्हाला 100% सगळ्यांना जॉब लागणार का? तर याबद्दल तुम्ही त्यांना काय उत्तर द्याल? विजय, निलय एज्युकेशन ग्रुप हे विश्वासाचं दुसरं नाव आहे. आम्ही नुसतं तोंडी सांगत नाही, तर आम्ही स्टॅम्प पेपरवर लेखी गॅरंटी देतो. आणि 2008 पासूनचा जर इतिहास बघितलात, तर 15 वर्ष आम्ही हे सिद्ध करून दाखवलंय की प्रत्येक मुलाला 10,000 प्लस मुलांना आम्ही जॉब दिलाय. नुसता जॉब नाही दिलाय, स्टार्टिंग सॅलरी खूप छान आहेत. आणि कित्येक मुलांच्या ग्रोथ आता 10, 15, 20 लाख, अरे काही काही मुलं आहेत जी 28 लाखाच्या सॅलरी पर्यंत पोहोचलेली आहेत. आणि खरंच जर बाहेरच्या जगात बघितलं, तर आज कुठला MBA, कुठला MCOM, कुठलाही MPSC, UPSC किंवा CA सारखे कोर्सेस असू देत, जॉब गॅरंटी कुणीच देत नाही, कुणीच शाश्वती देत नाही. फक्त आणि फक्त निलया एज्युकेशन ग्रुपचं स्मार्ट बीकॉम आहे, जे म्हणतंय की आम्ही लेखी स्वरूपात तुम्हाला गॅरंटी देतो. हा आत्मविश्वास एवढा मोठा आहे, त्याच्यामुळे निर्धास्तपणे ये आणि ऍडमिशन घे. जर रेग्युलर राहिलास आणि व्यवस्थित थोडा अभ्यास केलास, तर तू आयुष्यात यशस्वी होणारच, आणि येणारा प्रत्येक विद्यार्थी यशस्वी होणारच. ही काळ्या दगडावरची रेष. अगदीच. तर विजय यांच्यानंतर सिमरन पाटील यांनी देखील त्यांचा प्रश्न आपल्याला विचारलाय की स्मार्ट बीकॉम केल्यानंतर मला पुढे MBA करायचंय किंवा इतर कोर्स करायचा आहे, तर हा कोर्स देखील मग मी करू शकते का? स्मार्ट बीकॉम मध्ये पुणे युनिव्हर्सिटीची बीकॉमची डिग्री सोबतच आपण हे करत आहोत. त्याच्यामुळं ती डिग्री मिळाल्यानंतर आपण सगळे कोर्सेस करू शकतो. इनफॅक्ट बरीच मुलं ज्यांना MBA ला पुढे जायचंय, ते पर्पजफुली नॉर्मल बीकॉम पेक्षा स्मार्ट बीकॉम चूज करतात. कारण त्यांना सगळं प्रॅक्टिकल स्किल मिळतंय, इंडस्ट्रीचं नॉलेज मिळतंय. 2 वर्षाचा इंडस्ट्री एक्सपोजर घेऊन ज्यावेळी ते MBA ला जातात, तेव्हा त्यांचं नॉलेज इतरांपेक्षा खूप हाय असतं. आणि मग MBA पण त्यांना जॉब हाय लेवल मिळायला खूप मदत होते. आणि बरीचशी मुलं अशी आहेत की जे बरोबर MBA करताना, म्हणजे 2 वर्षाचा इंडस्ट्री एक्सपोजर झाल्यावर MBA करत असतानाही जॉब कंटिन्यू ठेवतात, जेणेकरून त्यांना डिग्री पण मिळते आणि जॉबचं उत्पन्न पण चालू राहतं. तर तू नक्की MBA करू शकतेस, किंवा असंख्य इतरही कोर्सेस ह्या स्मार्ट बीकॉम नंतर तू करू शकतेस. अगदीच. आणि विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षणासोबतच नेमका खर्च किती येणार आहे असाही प्रश्न असतो. आणि या संदर्भात आपल्याला मधु कारंजे विचारतायत की स्मार्ट बीकॉम मला करायचंय, तर याचा खर्च हा नॉर्मल जे बीकॉम आहे तेवढाच मला येऊ शकतो का? नाही, स्मार्ट बीकॉमचा खर्च नाहीये, स्मार्ट बीकॉमचं उत्पन्न आहे. नॉर्मल बीकॉमला 3 वर्षात तुम्ही 40 ते 50 हजार खर्च करता, काहीच फायदा होत नाही, जॉब पण मिळत नाहीत आणि 3 वर्ष वाया जातात. तेच स्मार्ट बीकॉम मध्ये मात्र 3 वर्षात तुम्हाला 3 लाखाचं उत्पन्न मिळतं. ही सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे. तर हा नॉर्मल बीकॉम पेक्षा खूप फायद्याचा कोर्स आहे. अगदीच. आणि यानंतर कविता बापट हिने जो प्रश्न विचारलाय, मला वाटतं तो अनेक विद्यार्थ्यांच्या मनातला प्रश्न आहे की मी 12वीत आहे, मात्र मी मराठी मीडियम मधून 12वी केलं आहे, तर स्मार्ट बीकॉम करताना मला इंग्लिशची भीती वाटते, तर माझी ही भीती नेमकी दूर कशी होऊ शकते? तर ज्या विद्यार्थ्यांना इंग्रजीची भीती वाटते त्यांना तुम्ही काय सांगाल? मी पण सोलापूर जिल्ह्यातल्या जेऊर ह्या गावावरनं आलोय. 10वी मराठीच एज्युकेशन झालेलं, आणि त्यावेळी आमची मराठी दाद्या काय करतो रे तू अशा पद्धतीची होती. मलाही भीती वाटायची. पण शहरात आल्यावर एक माणसाची ताकद, तिची अनुभूती झाली की जर आपण ठरवलं ना, तर स्वतःचं विश्व स्वतःच्या हिमतीवर बदलू शकतो.
किती काळ बाळगायची ही भीती मराठीची? इंग्लिश येत नाही म्हणून. स्वतःला जर बदललं, कष्ट घेतले तर आपलं भविष्य नक्की बदलतं. आणि स्मार्ट बीकॉम मध्ये आम्ही ते करतोय. या मराठी मुलांना आधार देणं, त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स वाढवणं, एक एक वाक्य बोलत बोलत त्यांनी छान इंग्लिशवरती प्रभुत्व मिळवलं पाहिजे, जेणेकरून प्रत्येक मराठी मीडियमचा मुलगा, खरं तर तो खूप कष्टाळूही असतो, आणि तो जर त्यानं व्यवस्थित अभ्यास केला, स्मार्ट बीकॉम मध्ये छान प्रिपरेशन केली, तर आय प्रॉमिस, मी वचन देतो की त्याचं आयुष्य खूप छान होईल. तो अभिमानाने स्वतःच्या पायावर उभा राहील. असा हा स्मार्ट बीकॉम मराठी मीडियम असो किंवा इंग्लिश मीडियम, प्रत्येक विद्यार्थ्याला आयुष्यात आणि करिअरमध्ये सक्सेसफुल करतोच करतो. अगदीच. आणि यानंतर सागर गांधी आपल्याला एक प्रश्न विचारतोय की त्याच्या कॉलेजमधली त्याची एक मैत्रीण आहे, तिने 2 वर्षांपूर्वी स्मार्ट बीकॉम केलं होतं आणि आता तिला 22,000 असा पगार देखील मिळतोय. तर त्याला तिच्यापेक्षा देखील जास्त पगार मिळू शकतो का? सागर, पगार मिळणं आणि वाढ होणं हे माणसाच्या कर्तृत्वावर, त्यांनी घेतलेल्या एफर्ट्सवर अवलंबून असतं बरं का रे सागर. आता स्मार्ट बीकॉम मध्ये म्हणून आम्ही प्रॉमिस काय देतो की स्टार्टिंग सॅलरी आम्ही तुम्हाला एसवाय मध्येच 10 ते 20 हजाराची देऊ, आणि पुढे 5 ते 6 वर्षात 5 ते 15 लाख पर्यंत तुमची ग्रोथ होणार आहे. आता ही ग्रोथ व्हायला जर तू कष्ट घेशील, म्हणजे स्मार्ट बीकॉम मध्ये तुझी हजेरी रेग्युलर आहे, तू भरपूर अभ्यास केला, दिलेले प्रोजेक्ट छान केले, इंग्लिश मध्ये अजून छान प्रभुत्व मिळवलंस, आणि उद्या जॉब मध्ये जर गेल्यावर पण छान कष्ट केले, प्रामाणिकपणाने तिथे राहिलास, तर आमचे काही जुने स्टुडंट्स आहेत, जसा फुलपगर म्हणून आहे, तेजस जोशी म्हणून आहे, 28-28 लाखांची सॅलरी झाली आता त्यांची वार्षिक सॅलरी बरं का. तर मग तुझीही ग्रोथ का नाही होणार? पण त्याच्यासाठी तुला स्मार्ट बीकॉम मध्ये येऊन झटावं लागेल. आपण एकत्र ताकद लावूयात. मनापासून केलेस कष्ट, तर सक्सेस आणि ग्रोथ पण तेवढीच मोठी होते बरं का. तर सर, विद्यार्थ्यांचे प्रश्न तर आपण पाहिलेत, मात्र पालकांना देखील आपल्या विद्यार्थ्यांबद्दल बर. अनेक प्रश्न पडत असतात. त्यातीलच महेशराव पोद्दार विचारतायत की त्यांची मुलगी कोमल, शी हॅज डन 12th फ्रॉम CBSE, तर ती देखील आता स्मार्ट बीकॉम करू शकते का? एक गोष्ट बघितली आम्ही, जेव्हा इंग्लिश मीडियम किंवा कॉन्व्हेंटची मुलं येतात ना आमच्याकडच्या विविध कोर्सेसला, ही मुलं इंग्लिशमध्ये स्मार्ट असतात, बोलायला स्मार्ट आहेत, स्ट्रीट स्मार्ट पण आहेत. सिटीमध्ये असल्यामुळं ते स्ट्रीट स्मार्ट झालेले असतात, पण त्यांचं अभ्यासातलं प्रॅक्टिकल स्किल्स अजिबात डेव्हलप झालेले नसतात. तर ज्यावेळी CBSE मधून पास झालेली मुलगी येते आणि तिला मेजर कॉन्सन्ट्रेशन आता करायचं असतं प्रॅक्टिकल स्किलवरती, कारण शी इज ऑलरेडी कॉन्फिडंट अँड हॅव्हिंग व्हेरी गुड इंग्लिश कम्युनिकेशन, मग त्यांची ग्रोथ प्रॅक्टिकल स्किल्समध्ये खूप जास्त होते, आणि त्याचा फायदा उद्या मोठे मोठे पॅकेजेस मिळायला आणि त्यांची ग्रोथ पण खूप जास्त होताना आम्ही बघतो. एवढंच नाही, तर ह्या मुलांना जर पुढे MBA मध्ये किंवा हाय लेवलचे CFA वगैरे एज्युकेशन पोस्ट ग्रॅज्युएशन करायचे असतील, तर ह्या स्मार्ट बीकॉमच्या एज्युकेशनमुळे त्यांचा पाया, त्यांचा फाउंडेशन खूप स्ट्रॉंग होतो, आणि तेवढीच मोठी ग्रोथ, परफॉर्मन्स त्यांचा हायर एज्युकेशन आणि मास्टर्स मध्ये होतो. तर CBSE झालेल्या मुलीलाही स्मार्ट बीकॉमला पाठवा, नाहीतर नॉर्मल बीकॉमला गेलं तर 3 वर्षात काहीच प्रॅक्टिकल नाही मिळत आहे आणि मुलं आळशीच बनतात. तर स्मार्ट बीकॉम हा पर्याय कधीही खूप बेटर आहे. अगदीच. तर आता निलय सरांनी सांगितल्याप्रमाणे नॉर्मल बीकॉम आणि स्मार्ट बीकॉम मध्ये नेमका काय फरक आहे, आणि स्मार्ट बीकॉम केल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी करिअरचे नेमके किती ऑप्शन्स ओपन होतात याबद्दल सरांनी आपल्याला सांगितलं. आणि त्याचबद्दल जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, या नंबरवर संपर्क साधून या कोर्सेस बद्दल तुम्ही सरांकडून अधिक माहिती घेऊ शकता. तर आपण सरांकडून आणखीनही जाणून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपल्या सोबत आहेत निलय मेहता सर. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं तुम्ही स्मार्ट बीकॉम आणि नॉर्मल बीकॉम यामध्ये फरक काय आहे, त्यात विद्यार्थ्यांना नेमके काय प्रश्न पडतात, पालकांचं मत काय आहे, यावर अगदी सविस्तररित्या सांगितलं. मात्र जर हा कोर्स विद्यार्थ्यांनी केला तर त्याचा फायदा त्यांना काय होणार आहे हे विद्यार्थ्यांना तुम्ही कसं समजावून सांगाल? पहिली गोष्ट, स्मार्ट बीकॉम केल्याने प्रत्येक मुलगा स्मार्ट बनतो खऱ्या अर्थाने. त्याचं कम्युनिकेशन इम्प्रूव्ह होतं, त्याची पर्सनॅलिटी 1 वर्षात त्याच्या घरच्यांनाही जाणवतं की अरे लुक्समध्ये, त्याच्या वागण्यामध्ये, त्याच्या कॉन्फिडन्समध्ये खूप फरक झालाय. तेवढंच नाही, त्याचं नॉलेज, प्रॅक्टिकल स्किल्स, कॉम्प्युटर हँडलिंग, ह्या सगळ्यामध्ये तो मास्टर होतोय छान. आणि
तो स्मार्ट बनतोय, हा पहिला फायदा. दुसरा फायदा, 18व्या किंवा 19व्या वर्षी म्हणजे एस-वाय बी-कॉम मध्येच त्याला जॉब लागला 10 ते 20 हजारचा. म्हणजे आता मुलाला जॉब लागेल का, मला पुढे का बेरोजगार व्हावं लागेल, हे सगळे टेन्शन्स ना पालकांना ना विद्यार्थ्याला 18 ते 19व्या वर्षी त्याचं करिअर व्यवस्थित सेटल झालं, हा दुसरा फायदा. आणि तिसरा, ज्याला 18-19ला जॉब लागतोय, ज्याला इतकं सुंदर शिक्षण मिळालंय, त्याचे एम्प्लॉयर आम्हाला भरपूरदा फीडबॅक देतात, सर तुमची मुलं खूप छान परफॉर्म करतात कामामध्ये, त्याच्यामुळं ह्यांना ग्रोथ पण छान मिळते. वयाच्या 25-26 पर्यंतच हे 5, 10, 15 लाख सॅलरी पर्यंत पोहोचतात अॅन्युअल. आणि मग तिथं लग्नालाही अडचण राहत नाही. थोडक्यात 25-26ला योग्य वेळेला लाईफ पण सेटल होतं. हे 3 महत्वाचे फायदे. आणि नॉर्मल बीकॉमच्या तुलनेत अजून एक मोठा फायदा बघितलाच आपण, की नॉर्मल बीकॉमला 3 वर्ष वाया जात आहेत, 50 ते 60 हजार खर्च होतोय. स्मार्ट बीकॉम मात्र 3 वर्षात 3 लाखाचं उत्पन्न मिळवून देतोय. हा केवढा मोठा फायदा आहे. आणि ह्या स्मार्ट बीकॉम नंतर तुम्ही कुठलंही कॉमर्सचं करिअर करू शकता. पुढेही तुम्हाला जायचं असेल मास्टर्सला, तर अगदी ताकदीनं आणि सामर्थ्याच्या ताकदीवरती तुम्ही त्या करिअरमध्ये, जॉबमध्ये, सगळ्यामध्ये स्वतःचा सक्सेस मिळवू शकता. तर सर, ज्या विद्यार्थ्यांनी ठरवलंय की मला जॉब करायचाच आहे, तर त्यांच्यासाठी हा कोर्स अतिशय सुंदर आहे. एकंदरीत आता जे विद्यार्थी आपल्याला ऐकतायत आणि त्यांना या कोर्सला ऍडमिशन घ्यायचंय, त्यांना तुम्ही काय सांगाल? ऍडमिशन ह्या कोर्सला आम्ही देतो मुलांना निवडून. त्यांची एक एंट्रन्स टेस्ट होते. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, नॉर्मल बीकॉम सारखं नाही, इथे लवकर ऍडमिशन क्लोज होतात. कारण 40-40च्या आम्ही 3 बॅचेस घेतो, जेणेकरून मुलांना आम्ही पर्सनल अटेन्शन देऊ शकू. आणि 120 मुलं झाली की ऍडमिशन क्लोज. सो 15 एप्रिलच्या आतच येऊन तुम्हाला ऍडमिशन बुक करावी लागेल. दिलेल्या नंबरवरती कॉल करा, व्हिजिटला या, सर्व पहा आणि पटकन आपलं सीट बुक करा. एक छोटीशी एंट्रन्स द्यावी लागेल. फक्त तिचा उद्देश असतो की तुम्ही अभ्यासू आहात का, डेडिकेटेड आहात का. आणि ह्यातनं जर ऍडमिशन मिळाली तर संपलं, तुमचं भविष्य तुमच्या हातात, गॅरंटेड तुम्ही सक्सेस होणारच. तर लवकर दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि पटापट ऍडमिशन घ्या. अगदीच. आणि 12वी नंतर ज्या विद्यार्थ्यांनी ठरवलंय की मला कॉमर्समध्येच करिअर करायचंय, तर त्यांना नेमकं शिक्षण निवडण्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? कॉमर्सचा निर्णय हा खरंच सुंदर, कारण कॉमर्समध्ये भरपूर ऑपॉर्च्युनिटी आहेत. जॉबला आहेत, बिझनेसला आहे, बँकिंग आहे, इन्शुरन्स आहे. सो पहिली गोष्ट, खूप छान निर्णय कॉमर्सचा. पण जग जसं आधुनिक होतंय ना, तसं सगळ्या जगात कॉम्प्युटरचा वापर आहे. आणि हे आधुनिक शिक्षण आपल्याला अभ्यासात शिकवलं जात नाहीये. तर त्याच्यासाठी तुम्ही आधुनिक कोर्सेस केले, आधुनिक टेक्नॉलॉजी, आधुनिक कॉम्प्युटर शिकला, तरच तुमचं भविष्य मोठं होणार आहे. म्हणून स्मार्ट बीकॉम सारखे कोर्सेस करा 12वी नंतर. जिथे तुम्ही स्मार्ट बनाल, तुम्ही कम्युनिकेटर बनाल, तुमची वैचारिक पातळीही अजून छान होईल आणि सुंदर विचार करून सुंदर बोलायला लागाल. पर्सनॅलिटी ही इम्प्रूव्ह होईल. कॉम्प्युटर्स टेक्नॉलॉजीवरती तुम्ही मास्टर व्हाल आणि जॉब मिळतील. एवढंच नाही, ह्या एज्युकेशन नंतर तुम्ही जगातलं कुठलंही करिअर करू शकणार आहात. MBA ला जायचंय, CFA ला जायचंय, CA ला जायचंय. ह्या सगळ्या पद्धतीची मुलं स्मार्ट बीकॉम मध्ये स्वतःची ताकद निर्माण करतात. तर तुम्हीही असं करिअर करा, जिथं फक्त तुमच्या भाषेत म्हणायचं तर टाइमपास नाही होतंय, खऱ्या अर्थाने सामर्थ्य तयार होतंय. कारण तुमचं हे एज जे आहे ना युथचं, ते सामर्थ्य निर्माण करायचंय, ज्या सामर्थ्याच्या ताकदीवरती तुम्ही अख्खं जग जिंकू शकाल. तर हा स्मार्ट बीकॉम तुम्हाला सामर्थ्य तयार करायला मदत करेल आणि तुम्हाला आयुष्यात सक्सेसफुल आणि एक खूप आदर्श नागरिक बनवेल. अगदी विश्वासानं या, निलयाची टीम तुमचं आयुष्य खूप सुंदर करेल. सर, जसं तुम्ही म्हणालात की स्मार्ट बीकॉम केल्यानंतर विद्यार्थ्यांचे आयुष्य हे फार सुंदर प्रकारे घडतं, मात्र विद्यार्थ्यांना डेव्हलप करण्यासाठी काही अवांतर गोष्टी देखील तितक्याच महत्त्वाच्या आहेत. तर त्यासाठी देखील तुमच्याकडे काही पर्याय किंवा तुम्ही काही डेव्हलप केलंय का? हो, बीकॉमच्या अभ्यासाबरोबर प्रॅक्टिकल बरोबर तुमचं आयुष्य खूप सुंदर असणार आहे बरं का स्मार्ट बीकॉम मध्ये. पहिल्या वर्षी भरपूर डेज, गॅदरिंग, जिथं मुलं पुढाकार घेतात, होस्टिंग करतात, त्यांना भरपूर क्लासमध्ये बोलायला, प्रेझेंटेशन करायला, एज्युकेशन कॉम्पिटिशन, स्टेज डेअरिंग, ह्या सगळ्यांमध्ये डेव्हलप केलं जातं. बरोबर लाईफ छान व्हायला मेडिटेशन, सेक्रेड लेसन, असे काही स्पेशल लाईफ लिडरशिपचे ट्रेनिंग देतात. त्याच्यामुळे इमोशन्स मॅनेजमेंट, फॅमिली रिलेशन्स मॅनेजमेंट, फेल्युअर मॅनेजमेंट, ह्या सगळ्या गोष्टी मुलं शिकतात. आणि या सर्वांमुळे
अभ्यासाबरोबर करिअर बरोबर त्यांचं आयुष्यही सुंदर घडतं. तो माणूस एक छान ह्युमन घडतो. निलयाचा पर्पजच आहे क्रिएटिंग लाईफ, सक्सेस अँड ह्युमॅनिटी. ह्या सर्व गोष्टी एक ऑलराऊंडर व्यक्तिमत्व आम्ही तयार करतो स्मार्ट बीकॉम मध्ये. अगदीच. आणि विद्यार्थी जेव्हा आपल्याकडे ऍडमिशन घेऊन येतात तेव्हा विद्यार्थी असाही विचार करतात की मला काय सोयी सुविधा मिळणार आहेत, तर याबद्दलही विद्यार्थ्यांना काय सांगा? एकदा या व्हिजिट कराल ना तर तुम्ही ते वातावरण, निलयाचे प्रिमायसेस बघून अगदी भारावून जाल. पुण्याच्या अगदी सेंटरला सदाशिव पेठेमध्ये 40,000 स्क्वेअर फीटची 8 मजली इमारत आहे. ज्या इमारतीमध्ये सेमिनार हॉल्स, लायब्ररी, आधुनिक एव्ही रूम, 200 कॉम्प्युटरच्या लेटेस्ट लॅब्स, ह्या सगळ्या सोयी आहेत. जिथं मुलं आनंदाने भटकत असतात, बसून एकमेकांमध्ये डिस्कशन्स करतात, स्टेजवरती परफॉर्म करतात, डान्सेस करतात, ड्रामाचे परफॉर्मन्सेस करतात. हे वातावरण ज्यावेळी तुम्ही बघाल ना, तिथे हॉस्टेल आहे, तिथे लायब्ररीच्या सुविधा आहेत, तिथे मेसची फॅसिलिटी आहे. म्हणजे अंडर वन रूफ तुम्हाला सगळं काही मिळणार आहे तिथे. ह्या सगळ्या सोयी दिलेल्या आहेत जेणेकरून बाहेर गावावरची येणारी मुलंही खूप कम्फर्टेबल होतील. आणि या सोयींमुळं, तिथल्या कॉर्पोरेट वातावरणामुळं तुम्हाला कॉन्फिडन्स पण भरपूर होईल. सो तुमच्या सोयी, तुमचं आयुष्य, तुमचं सक्सेस या तिन्हींची काळजी घेते बरं का स्मार्ट बीकॉम. अगदीच. आणि या स्मार्ट बीकॉम बद्दल आज तुम्ही आम्हाला इतकी महत्वाची माहिती दिली, तुमचे खूप खूप आभार. थँक्यू. त्याचबरोबर गुरुकिल्ली यशाची या कार्यक्रमात वेळ झालीये इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.